सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघा, मानवी डोळा, रचना आणि कार्य हा हा टॉपिक कोणत्या ठिकाणी आहे तर SI परीक्षेसाठी आहे. MPW म्हणजे आरोग्यसेवक पुरुष, त्यानंतर ANM म्हणजेच आरोग्यसेवक महिला, GNM ओके, आणि GK पार्ट जो आहे सरळ सेवेचा त्यामध्ये, आणि खरं जर ठरलं तर MPSCच्या पोस्टमध्ये विज्ञानसाठी हा टॉपिक आहे. आता ज्यावेळेस मी घेणार आहे तो हे प्रत्येक परीक्षेसाठी उपयोगी पडेल याच दृष्टीने घेणार आहे. तुम्ही कुठलीही परीक्षेची तयारी करा, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त होईल. मेनली जो उद्देश असेल तो ह्या चारही पोस्टचा फोकस करून असेल. म्हणजे प्रश्न इथं आले होते तसं आले होते, परंतु PYQ घेत असताना सर्वांचेच मी PYQ घेणार, यात काही डाऊट नाही. थिअरी आहे महत्त्वाचा मुद्दा. व्हिडिओ किती वेळ होणार आहे हे सांगू शकत नाही, कारण 152 PPT आहेत. त्यानंतर विदाऊट थिअरी हे आहे, तर कदाचित 10 ते 15 मिनटाचेच व्हिडिओ आपला असतो, आपण तेवढेच घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हा सर्वांना एक जे आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वेळोवेळी टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करण्यासंदर्भात. ओके, ह्याच लेक्चर तर मी यूट्यूबवर देणार आहे, परंतु टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा या तत्त्वाला अनुसरून जेवढं काही मला देता येईल 149च्या आत सध्या कोर्स आहेत, 10 रुपयेपासून 21 रुपयेपासून. फक्त एकच विनंती आहे की फी कमी आहे म्हणून गुणवत्ता कमी आहे असा गृहीत धरू नका. फी कमी पण गुणवत्तेची हमी या तत्वानुसार आपलं काम असतं. ओके, आणि डायलॉग आपण सुरू केलेला आहे. ओके, तर मग सुरू करू आपण आजचा प्रकरण मानवी डोळा, रचना आणि कार्य. मानवी डोळ्यावर MPSCसह सर्व परीक्षेला प्रश्न आलेला आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. ओके, त्यात मानवी डोळ्याचा अभ्यास करत असताना बहुपर्यायी देखील प्रश्न आलेले आहेत. मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी, म्हणजे चार पर्याय असलेला साधा लेवल 1 प्रश्न समजू, आणि लेवल 2 म्हणजे 2-3 पर्याय आणि मग पुन्हा त्याला ऑप्शन असं धरू. तर असे दोन्ही पद्धतीनं प्रश्न आलेले आहेत. ओके, अभ्यास तर करताय, पुस्तक वाचलं म्हणजे अभ्यास झाला असं नाही, तर कुठं प्रश्न आला होता का नाही ह्या गोष्टी पण माहिती पाहिजे. आता PYQचं वेगळे लेक्चर होणार आहेत, काही डाऊट नाही. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? ज्ञानेंद्रिय म्हणजे बाह्य वातावरणातील विशेष संवेदना ग्रहण करणाऱ्या विशिष्ट जे मानवी इंद्रिय आहेत त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि मानवी ज्ञानेंद्रिय हे 5 आहेत. ओके, डोळा आहे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, आपली त्वचा आहे. आता SI परीक्षेमध्ये त्वचारोग आहे. ओके, ध्वनी प्रदूषणामध्ये कानाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मानवी ॲनाटॉमीमध्ये देखील आहे. नाक जे त्यावर प्रश्न जास्त आलेले नाही. जीभ जे रुचिकलिका आहेत त्यावर आलेलं आहे. बाजूनं कोणती चव आहे यावर आलेलं आहे. ओके, म्हणजे मानवी ज्ञानेंद्रिय हे प्रकरण 5च्या बाबतीत पाहिजे आहे. त्वचेच्या संदर्भात देखील आला की काळा रंग का असतो, आणि डोळा मानवी ज्ञानेंद्रियापैकी सर्वाधिक जो महत्त्वाचा प्रकरण आहे तो आहे डोळा. आणि सर्वाधिक जास्त प्रश्न जे आलेले आहेत तो डोळाच्या प्रकारावर, म्हणजे डोळाच ज्ञानेंद्रियावर. सर्वप्रथम बघा, डोळा जे आहे आपल्या परिसरात जगातील एकूण ज्ञान जे आहे, एकूण ज्ञानापैकी 83% ज्ञान आपण डोळ्यामार्फत ग्रहण करत असतो. ओके, हे तुम्ही आकडा ठेवा, यावर प्रश्न आलेला आहे. दृष्टी कशामुळे? दृष्टी ही संवेदना जी आहे ती आपल्याला कोणामार्फत समजते? डोळ्यामार्फत. हे आहे कान. कान म्हणजे ध्वनी किंवा श्रवण. ध्वनी ही संवेदना कानामार्फत कळते. गंध जो आहे हे नाक या ज्ञानेंद्रियामार्फत कळते. रुची जी आहे, रुची मात्र जिभेमार्फत कळते. ओके, आणि स्पर्श हे त्वचेमार्फत कळत असते. सर्वाधिक 5 ज्ञानेंद्रियामध्ये मी तुम्हाला सांगतो सर्वाधिक प्रश्न जे आहेत ही पहिली जी 2 ज्ञानेंद्रिय आहेत ना त्यावर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत. मी ज्यावेळेस म्हणतो की वेगवेगळ्या म्हणल्यावर मी टॉप टू बॉटम म्हणजे पोलीस भरतीपासून गट ड पासून GMC पासून ते पूर्ण MPSC UPSC पर्यंतचा अंदाज घेतो, कारण मला परीक्षेच्या दृष्टीनं शिकवायला आवडतं, न की आपल्याला कुठल्या एखाद्या विषयामध्ये PhD करायची आहे. आपला एकच उद्देश, माझा पर्सनली उद्देश एकच आहे की तुमच्या सगळ्याच्या मोबाईलच्या अकाउंटमध्ये
युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड हा मेसेज आला पाहिजे, ह्याच दृष्टीनं माझा लेक्चरशिप असणार आहे. त्यामुळे मी जास्त तुम्हाला नॉलेज द्यायच्या भानगडीत पडणार नाही. टू द एक्झाम पॉईंट का असेल हे मात्र सरळ स्पष्ट भाषेत तिथं सांगून देणार. आणि मला असं वाटतं की तुमचं बी अकाउंटला सॅलरी क्रेडिट होईपर्यंत जास्त काही भानगडीत पडायची गरज नाही. ओके, पुढे आहे डोळ्याचे स्वरूप समजा किंवा काय आहे. आता मानवी डोळा एक तर लक्षात घ्यायचं तुम्हाला, सर्वात महत्त्वाचं इंद्रिय कोण काय? डोळा सर्वात महत्त्वाचं इंद्रिय. ओके, हे पण सांगून देतो तुम्हाला. प्रश्न आहे, सर्वात नाजूक आहे. त्यानंतर हे जे आहे हे एक इथं थोडं मिस्टेक झालेलं आहे. डोळा जो आहे प्रश्न आलेला आहे बरं का. आता डोळा जो आहे तो बहिर्वक्रभिंग आहे, बहिर्वक्रभिंगाचा प्रकार आहे. ओके, त्यानंतर डोळ्याचा जो आकार आहे तो आकार कसा दिसतोय तुम्हाला इथं? तुमचा पण डोळा तुम्ही बघू शकता किंवा आरशात वगैरे गोलाकार आहे, आकार समजला. त्याचा व्यास किती सेंटीमीटर आहे? हा 2.5 सेंटीमीटर आहे. 2.5 सेंटीमीटर याचा अर्थ 1 इंच होतो. ओके, सर्व ह्या नोट्स जे आहेत त्या सर्व आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आहेत. मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही जॉईन करत असताना टेस्टच्या दृष्टीने जॉईन करता, हे या दृष्टीनं लक्षात घ्या. सॉरी तुम्हाला, कारण मी ही लेक्चरशिप जे आहे ते सर्वांसाठी मी ओपन टू ऑल ठेवणार आहे. कारण माझा उद्देश लेक्चरमुळं तुम्ही कोर्स जॉईन करावा अशातला भाग नाही. लेक्चरसाठी तुम्ही कोर्स जॉईन करताय ह्या दृष्टीनं करणार असाल तर करू नका, कारण मी फ्री ऑफ ऑल देणार आहे. कार्य काय? ज्ञान मिळवून देते. जगाचे ज्ञान डोळ्यामुळे कळते. जे 83% जे एकूण ते डोळ्यामुळे करत असते, जगाचे ज्ञान कळत असते. ह्याचं उत्तर हे आहे. परंतु ह्याचं उत्तर पाहत असताना मी ज्यावेळेस PYQ अभ्यास करत होतो त्यावेळेस ह्याचं म्हणजे ऑप्शन पाहून उत्तर निवडावं, एवढं कॉमन सेन्स तुमच्यात 100% येतं, यात काही डाऊट मला नाही. सगळ्यात महत्त्वाचे 2 जे पॉईंट आहेत इथं कोपऱ्यामध्ये लहान जरी लिहिलं तरी या दोन्हीवर MPSCच्या परीक्षेत प्रश्न आला होता आणि त्यावेळेस गोंधळून गेलो होतं. आता मी सांगतो, आरोग्याचा विभाग ह्यावर आला होता, यावर पण आला होता, दोन्ही पण प्रश्न आले होते. प्रकाशाचे ज्ञान दंडपेशीमुळे होते. प्रकाशाचे ज्ञान कशामुळे होते? दंडपेशीमुळे. तर रंगाचे ज्ञान कशामुळे होते? शंकुपेशीमुळे. आता प्रकाशला दंड आणि रंगाची शंका, असं मी आता हे कायमस्वरूपी फिक्स असल्यामुळं प्रकाशला दंड, रंगाची शंका अशा प्रकारे मी बनवलं होतं एक सेंटेन्स. पण मला हे विसरत नाही ज्यावेळेस आपण आता एवढंच तुम्हाला टीचिंग करतो, याचा अर्थ काय होणार आहे? अनुभव आहे म्हणूनच सांगतोय. ओके, आत्तापर्यंत मी तुम्हाला शिकवलेल्या पैकी बघा भरपूर वाचन करणं म्हणजे अर्थ नाही. याच्यावर प्रश्न आला, याच्यावर आलेला आहे, व्यास किती आहे त्यावर आलेला आहे, डोळ्याचे कार्य काय, ज्ञानेंद्रिय एकूण किती आहेत, साधे सोपे प्रश्न आहेत. नवीन विद्यार्थ्यासाठी अवघड आहे. आणि 83% ज्ञान हे जगाचे ज्ञान हे डोळ्यामुळं कळत असतं. इथंपर्यंत झालेलं आहे. डोळ्याचे स्थान कुठं आहे यावर प्रश्न हो आलेला आहे. डोळ्याचे स्थान खोबणीमध्ये आहे. कवटीत पुढील बाजूला, कवटीत चित्र बघा तुम्ही, कलर बदलून घेऊ आपण, येलो घेऊ काय एका मुलाला. कवटीत पुढील बाजूला खोबणीमध्ये डोळे हे काय स्थित आहेत. आणि ही डोळ्यांची खोबणी जी आहे ती हाडांची बनलेली आहे. कशाची बनलेली आहे? हाडांची. PPTवर तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, शिकवत असताना तुम्हाला काही शंका असेल किंवा इतर काही शंका असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे, यावरती तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता. ओके, 89561313. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. घाई गडबड करण्यापेक्षा आपण स्टेप बाय स्टेप शिकू. आणि शिकत असताना परीक्षेला प्रश्न आला होता का हा दृष्टिकोन ठेवूनच आपण अभ्यास करू. ओके, वैयक्तिक स्वच्छता ही आरोग्य विभागामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रश्न. पापण्या किंवा संरक्षण कवच याबद्दल बघू. डोळा बाह्य वातावरणापासून पापण्यामुळे सुरक्षित असतो. ओके, अनुभव घ्या तुम्ही प्रत्यक्ष. पापण्या किती आहेत एकूण टोटल सांगा बरं? पापण्या एकूण टोटल 2 आहेत. एक खालच्या बाजूला आहे, चित्रात दिसत आहे, एक वरच्या बाजूला आहे. आणि प्रामुख्याने याचं काय, धूळ व मातीचे कण डोळ्यात जात असल्यास डोळ्याच्या पापण्या ताबडतोब बंद होतात. ऑटोमॅटिक रिस्पॉन्स देतं ना ते. कुणी हात मारायला प्रयत्न केले की डोळे जे आहेत ते खाली होऊन जातात. पापण्यामध्ये स्नायू आहेत. स्नायू असून स्नायूमुळे पापण्यांची उघडझाप ही होत असते. हे पण लक्षात ठेवा.
धूळ मातीपासून संरक्षण होतं. आता नैसर्गिक संरोग आणि आर्द्रता या संदर्भात आपण थोडं पाहूया. बघा, भुवया, हे जे चित्र आहे भुवया, वरच्या बाजूला केस असतात ते भुवया. डोळ्याच्या वरच्या भागास भुवया असल्यामुळे कपाळावरील घाम डोळ्यात पडू शकत नाही. हा प्रश्न जो आहे तो कन्सेप्च्युअल आहे. कन्सेप्च्युअल असल्यामुळे एकदा वाचल्यानंतर, म्हणजे एकदा वाचल्यानंतर म्हणतोय, जास्तीत जास्त दोनदा वाचल्यानंतर हा याच्यावर प्रश्न आला तर चुकत नाही. ओके. म्हणजे जर पापण्या आपला भुवया नसल्या तर कंटिन्यू पाणी जी आहे खेळत असताना वगैरे किंवा उन्हात गेल्यानंतर घाम आल्यानंतर ते जी पाणी आपल्या डोळ्यामध्येच गेलं असतं आणि डोळ्याचं कसं म्हणजे घामामार्फत इतर घाण देखील गेली असती. त्यानंतर ओलावा, पापण्याची सतत उघडझाप चालू असल्यामुळे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरवले जातात, त्यामुळे डोळा काय असतो, ओलसर राहतो. आता डोळ्यामध्ये अश्रुपिंडे आहेत. ओके, लॅक्रियल ग्लँड्स, अश्रुपिंड, त्याला इंग्रजीमध्ये लॅक्रिमल ग्लँड असं म्हटलं जातं. ओके, अश्रुपिंडे आपल्या मराठीच्या भाषेत लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्या संदर्भात पाहू. लोकेशन कोणत्या ठिकाणी आहे, एक तर डोळ्यामध्ये असतात, हे तर सरळ सरळ आहे, आणि खोबणीच्या वरच्या बाजूला व बाहेरील भागास अश्रुग्रंथी अर्थात लॅक्रिमल ग्लँड असतात. या ग्रंथीपासून अश्रू निर्माण होतात. अश्रुपिंड लक्षात ठेवा, यावर म्हणजे अश्रू निर्माण होतात. आता फंक्शन किंवा अश्रूचे कार्य जे आहे, अश्रू हा द्रव डोळ्याच्या पृष्ठभागावर सतत एक ओलसर थर ठेवत असतो. धुळीचा कण डोळ्यात शिरल्यास अश्रू जास्त प्रमाणात तयार होतात व त्याचबरोबर धुळीचा कण वाहून जात असतो. अश्रूचे वहन, ड्रेनेज, अश्रू डोळ्याच्या बाहेरील भागापासून आतल्या भागात जातात. अश्रू पिशवीत लॅक्रिमल सॅकमध्ये डोळ्यांच्या आतल्या भागात असते आणि अश्रू जमा होत असतात. काय, लॅक्रिमल सॅक जे डोळ्यांच्या आतल्या भागात असतात. ओके, अश्रू पिशवीत कुठं जमा होतात, अश्रू कुठं जमा होतात, साहजिक आहे, अश्रू पिशवीमध्ये, अश्रू पिशवीत जमा होत असतात. ओके, हे पॉईंट लक्षात ठेवा. आता अश्रूबद्दल थोडंसं मी माहिती सांगतो, एक प्रकारे रासायनिक विश्लेषण किंवा जनरल माहिती. एक लक्षात घ्या, अश्रूमध्ये पाण्याचे प्रमाण हे 90% आहे आणि तुरळक एकदम अल्प प्रमाणामध्ये क्षाराचं प्रमाण आहे. मिश्रण कशाचे आहे ते अश्रूमध्ये, हे मात्र स्टार करून लक्षात ठेवा, सोडियम क्लोराईड. आता क्षार म्हणले मीठ, सोडियम क्लोराईड. ओके, आणि दुसरं आहे सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट. त्यानंतर अश्रू रोगजंतूचा नाश करणारा पदार्थ, त्याचं नाव आहे लायझोझाईम, लायझोझाईम. ओके, आणि हेच लायझोझाईम आहे ते अँटीसेप्टिक म्हणून कार्य करत असतं. या ठिकाणी 3 प्रकारचे प्रश्न लक्षात ठेवायचे. पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे डोळ्यामध्ये, म्हणजे अश्रूमध्ये, तर 90%, आणि अल्प प्रमाणात क्षार आहे. मिश्रण कशाचं आहे अश्रू, सोडियम क्लोराईड आणि सोडियम बायकार्बोनेट. ओके, सोबत अश्रूत रोगजंतू जे आहेत ते नाश कोण करत असतं, लायझोझाईम करत असतं. ओके, आणि लायझोझाईम जे आहे ते अँटीसेप्टिक म्हणून काम करत असतं. पुन्हा याच्यामध्ये जे नाही, या पीपीटीवर जे नाही ते म्हणजे अश्रू कुठे जमा होतात, जे वरच्या बाजूला सांगितलं होतं. पुन्हा एकदा रिपीट करतोय, अश्रू जमा होतात ते अश्रू पेशीमध्ये. ओके, अश्रू पिशवीत. ओके, काही समजत नसेल तर कृपया तुम्ही आम्हाला विचारू शकता, मी संपर्क दिलेला आहे. अश्रू पिशवीत होतात आणि याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं लॅक्रिमल. ओके, लॅक्रिमल. मला असं वाटतं की व्यवस्थितरित्या टू द एक्झाम पॉईंट मी समजावून सांगतोय, तरी पण तुम्हाला काही माझ्याकडून चुकलं असेल तर मी वारंवार सांगतोय, हा संपर्क क्रमांक आहे, तिथं तुम्ही मला कळवू शकता. ओके, अभ्यास केल्यानंतर, ही थिअरी वाचल्यानंतर PYQ सोडवायचा प्रयत्न करावा, जो मेंटरशिप प्रोग्राममध्ये मी अपलोड करणार आहे किंवा काही ठिकाणी केलेले आहेत. कारण प्रत्येक घटकानुसार मी देणार आहे, कारण टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा आणि प्रत्येक घटक परफेक्ट करा, ह्या तत्वाला वापरून आपण मेंटरशिप प्रोग्राम करणार आहोत. ओके, आता डोळ्याचे स्नायू. डोळ्याचे एकूण स्नायू किती आहेत, 7 आहेत.
ओके, आकडा लक्षात ठेवा. परत एकदा रिपीट टाईप झालेले ते. डोळ्याचे एकूण स्नायू 7 आहेत. 7 पैकी एक स्नायू वरच्या पापणीत जातो व ती वरची पापणी वर उचलून ठेवतो. ओके. उरलेले 6 स्नायू नेत्रमण्यावर जे आईबॉल आहे त्यावर बाहेरील बाजूस असतात. यापैकी 4 सरळ व 2 तिरळे स्नायू असून त्यामुळे डोळा वर खाली बाहेरील बाजूस व आतील बाजूस वळविता येतो. ओके, समजलं? इथंपर्यंत समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि आपला व्हिडिओ इथे थांबून देऊ. आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे हे सांगतो. डोळ्याची रचना. डोळ्याची रचनामध्ये श्वेतपटल, दृढपटल, पारपटल, कृष्णपटल, दृष्टीपटल हे सगळे पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर नेत्रभिंग सांगितलं मी तुम्हाला. आयरिसचे जे 3 भाग आहेत ते सगळं कव्हर करायचे आहे. अशा प्रकारे स्लो बट स्टेडी विन द रेस या तत्वानुसार आपण अभ्यास करणार आहोत. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी वापरत असाल त्यात आहे, सायंट इन्स्पेक्टरला पण आहे, आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये पण आहे, महानगरपालिकेच्या परीक्षेत आहे. ओके, आरोग्य विभागाच्या कुठल्याही पोस्टसाठीही महत्त्वाचा टॉपिक आहे, सर्वाधिक महत्त्वाचा प्रकरण आहे. सर्वाधिक म्हणण्यापेक्षा ॲनाटॉमीवर जर आला, ज्ञानेंद्रियावर जर आला आणि SI स्वच्छता व्यवस्थापनमध्ये आला तर ते टॉपिक महत्त्वाचा आहे. आरोग्य सेवक महिलाला तर प्रथमोपचारामध्ये डोळ्याच्या संदर्भात माहिती असेल तर त्यांना फर्स्ट एड देखील करता येत असतं. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.